तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता डे दुसरा चालू झाला आहे आणि आता सकाळच्या वाजले 5 आणि सगळे अंघोळी करून रेडी झाले आहेत, रेडी होत आहेत. 7 वाजेपर्यंत 6-7 वाजेपर्यंत निघल पालखी. इकडे जवळ आलेत बघा. काय याचा काय तर हळूहळू परत तयारी करतायत. तर असं निघू, कंटिन्यू राहा. आता जातो चहा प्यायला. चला, चहाची लाईन, चहाची लाईन लावली. मस्त थंडी वाजते. आता चहा पिऊ गरम गरम. चाय गरम, चाय गरम. लाईन बघा किती मोठी, 4 लाईनी आहेत अशा. जस्ट इथे फर्स्ट स्टॉप आहे आपला आज सेकंड डेचा, की नाश्त्याचं ठिकाण आहे. टाकेदेवी करून आहे इथे स्टॉप, मंदिर आहे त्या साईडला. आपल्या इथं पोरं आता आपली फोटोशूट करतात. फोटोशूट झाल्या आपण जाऊ तिथं, नाश्ता करू मस्त. खूप चाललो मॉर्निंगला, शूट घ्यायचं ना आला आपल्याला, कारण की पूर्ण नाही झाली. सकाळी 3:30 वाजता उठलो आहे, तर त्यामुळे मला काय जास्त झोप नाही झाली. बघ कंटिन्यू ब्लॉगमध्ये. अरे सॉरी जस्ट नाश्ता करतोय. पोरं इथं बसलेत आपली नाश्ता करायला. अर्धी इथं आहेत. राव्या इथं पण नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला. चालता मी दाखवतो तुम्हाला. सांगा रे. गरम गरम वाफ येतो एकदम. आपली पोरं आहेत, नाश्ता इथं आहे, नाश्त्याची सोय. इथं पालखी आपली.
ॲडजस्ट आलो इथे लोकेशनवरती. आता पुढे जाऊन जेवणाचं ठिकाण आहे इकडे आणि पोरं पण आलेत आपले. आम्हीच सर्वात आधी आलो आहे कारण की आम्हाला घाई असते आणि पिवळा झेंडा घेऊन आलो आहे. म्हणजे पिवळा झेंडा असं आहे की जो घेऊन येईल तो आधी असतो पालखीच्या आधी. तर हा लोकेशन आहे आता दुपारच्या जेवणाचा बघू शकता. तो आपला टेम्पो आता येथील हळूहळू पोरं मग बघू दाखवतो. कंटिन्यू आता जेवायला झालं नाही म्हणून पोरा इथं थोडा बसायला आलेत. बघा पोरा इथं थंड वातावरण आहे म्हणून पोरं इथं बसलेत मस्त पाण्याच्या ठिकाणी. मी पण जातो बघतो आता बसतो इथंच. गाईज आपण बघू शकता इथं आता जेवणाला लाईन लागलेली आहे. आम्ही चाललोय जेवणाला. आम्हाला लाईन उभारायचा लय कंटाळा आलेला आहे. जेवणाला लाईन लय मोठे असते. चालायला काय वाटत नाही, जेवणाला एवढी मोठी लाईन. कंटाळा येतो. गरीब गाय. आपण बघू शकता इथं आंब्याचं झाड आहे. आम्ही इथं जेवायला बसलेलो आहे. मी रश्यासोबत नळी खात आहे. भाकरी नाही भाजी. चला जेवल्यानंतर भेटू. मित्रांनो अर्धा रस्ता आहे अजून. आमचे खूप चालायचं आहे. मी एकटाच आहे. माझ्या अर्धे मित्र मागे अर्धे पुढे निघून गेलेत. मी थकले थोडा तर स्लो चालतो कारण की एवढा कंटिन्यू चालणं खूप चांगला वाटतं. आहे गमत चाललो आहे कंटिन्यू या ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन लवकर बघा आणि खूप प्रेम द्या. हा पण ब्लॉग लवकर येईल. ठीक आहे गाईज, कंटिन्यू या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. बाय. काय जस्ट आलो आता नाईट स्टेच्या लोकेशनवरती आणि आमचा सेकंड लोकेशन दुसऱ्या दिवसाचा नाईट स्टेचं लोकेशन आहे. हे हॉल आहे महाराजा मंगल कार्यालय. इथे आणि आपला टेम्पो इथून बॅगी काढू आणि जाऊ. तर चला मला दाखवतो हॉल. जागा भेटली का नाही आपल्याला? जागा भेटली ना अजून. 60,000 रुपये गुंठा जागा आहे. एवढी स्वस्त बोलतो? नाही स्वस्त आहे. बघा किती मोठा हॉल आहे आणि इथं रात्री ऑर्केस्ट्रा आहे.
तो पण तुम्हाला दाखवतो. अजून आतमध्ये पण आहे इकडे त्या साईडला. तर बॅगी घेतो आमच्या आणि बघतो आम्ही पण जागा एक कोपरा. आम्हाला जागा भेटल्यावर तुम्हाला भेटतो. जागा भेटली आणि आपली पोरं झोपल्या. चाललो मी आंघोळीला. चला हे बघा हे कसे झोपले. यांची कोणाची हिंमतच नाही आता आंघोळ करायची. सगळ्यांनी हिंमत हारले पण तुमचा भाव आंघोळ करणार आता थंडीत एवढ्या आलोच हां चला आहे बा असे झोपले सगळे. मी पण इथे जरा आराम करतो आणि आपला सौरभ दिले माईला जागाच नाही भेटले अजून. हे म्हणायचं तरी बॅग माझ्या हातात थोडी मला द्यायला जागा दिली. बघा पब्लिक अख्खी जेवण झाली पण दादा शेवटीला जेवायला आहे. सर्व झोपले आहेत पण दादाने असा विचार नाही केला की आपण जेवलो नाही करून आणि सर्वात लास्टला जेवायला आहे. तर दादा काय बोलतो, 2 दिवस झालेत आपण सलग पालखीला पदयात्रेत चालतोय. आता उद्या शेवटचा दिवस आहे तर काय बोलू शकतोस तू? उद्याचा दिवस आपला पालखीचा जो प्रवास आहे तो प्रवास पहाटे 6 वाजता इथून चालू होईल. इथून चालू झाल्यानंतर आपली जी पालखीचा नाश्ता आहे उद्या सकाळचा तो नाश्ता वाघजाई आई मंदिर खंडालामध्ये होणार आहे. तो झाल्यानंतर तिथून आपली पालखी आईच्या माहेरघरात जाईल. माहेरघरात दुपारचं जेवण करून
आपली पालखी वाजत गाजत मोठ्या दिमाखामध्ये आईच्या कारला डोंगरावर जाईल. कारला डोंगरावर गेल्यानंतर पायथ्याजवळ एक साधारणतः 4 ते 5 लोक आपल्या पालखीला असणार आहे. आणि सांगायला आनंद हे वाटतो की आपली एकमेव अशी पालखी असेल, मला तर वाटतं आम्ही बऱ्याच पालख्यांना जात असतो की 5,000 टी-शर्ट प्रिंट करणारी मला वाटतं अजून कुठली पालखी नसेल. एकविरायची शिर्डीला जाणाऱ्या बऱ्याच पालख्या आहेत. आपल्याला लोकांचा आपलं नियोजन बघून आपली शिस्त बघून जो प्रतिसाद वाढत चाललेला तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि याच्या सर्वांच्या मागे ती आपली माऊली आहे. मी अध्यक्ष आहे याचा तर मी कोणी नाही आहे, मी एक फक्त निमित्त आहे. करून घेणारी आपली आई एकवीर आहे. तिची पालखी आपण मोठ्या आनंदात उद्या कारला डोंगरावर गेल्यानंतर पालखी पोचल्यानंतर खाली आपला जल्लोष आईच्या पालखीचा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. कार्यक्रमामध्ये असंख्य आगरी कोळी नव्हेच तर आगरी कोळी सोडून पण जे कलाकार उपस्थित असतात त्यांचा मान सन्मान करणारं आपलं हे मंडळ आहे. आणि दरवर्षीप्रमाणे अशीच मला वाटते पदयात्री वाढत राहतील. तर तुम्ही मला वाटतं बदलापूरची पदयात्री हो आम्ही बदलापूर. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं पालखीबद्दल? तर गेले 13 वर्षापासून दादा आपली पालखी काढताय स्वतः आणि आम्ही सलग 4 वर्ष झाले मी पालखीला जॉईंड आहे. आणि मी असं ठरवलं की दादा जो काम करतो असं कुठल्या पालखीत म्हणजे मी पहिले पण आमच्या इकडच्या पालखीत पण गेलो असं आम्हाला बघायला नाही भेटला. तर दादाचा खूप धन्यवाद आहे की आमच्या बदलापूर गावातल्या पोरांना पण त्यांनी सहभाग करून घेतला आहे या पालखीमध्ये. तर धन्यवाद दादा तुझं असं. तर काही जस्ट शो संपलाय आणि आता सर्वजण झोपलेत. आपली पोरं इथे झोपलेत. तर शो संपलाय आता सर्वजण झोपलेत इकडे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्याच्या ब्लॉगसाठी कंटिन्यू राहा. बाय गाईज.